ब्रेकनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता बातमी आहे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका कूल फेस्टिवलची, जिथे सुरू आहे अंडर वॉटर स्पोर्ट्सचा थरार। पाहुयात भर उन्हाळ्यात मुंबईकरांनी शोधून काढलेला हा अंडर वॉटर उतारा। हे आहे मुंबईतलं पहिलं अंडर वॉटर फेस्टिवल, जिथे रंगतोय स्लॅप लाइनिंग, स्कूबा डायव्हिंग आणि अंडर वॉटर हॉकी सारख्या एक्साइटिंग खेळांचा थरार। चलो आज ब्लू हा पानी पानी। For sure. Yeah. See you here. Yeah. चला चला. तुम्ही कधी कुणाला पाण्याच्या आत सायकलिंग करताना पाहिले का? अशक्य वाटतंय? थांबा, हे पहा। दृश्य परदेशातली नाहीयेत, तर ती मुंबईतल्या विलेपार्ल्याच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातली आहेत। काही नाही, बेसिकली जसं हे गिअर घालून खाली जातात, फक्त न फेन्स घालतात, ठीक आहे, आणि जातात सायकलवर बसतात। तर सायकल जशी नॉर्मल चालवतो तशीच चालवायची आहे, फक्त बॅलन्सची आणि थोडी ताकदीची गरज आहे। तर थोडी ताकद लावून पॅडल मारली की सायकल आपोआप सुरू होते। पण यातली मजेदार गोष्ट आहे की तुझी सायकल कधी स्ट्रेट राहत नाही आणि कधी चिटकून राहत नाही फ्लोअरला। तुझी सायकल पूर्ण वेळ अशी पुढचा टायर वरती असेल आणि मागचा टायर चिटकून असेल। तर जसं ही लोक व्हीली करतात त्याच पोझिशनमध्ये तू जात राहणार। तोच यातला फक्त मजेदार भाग आहे। फक्त स्विमिंग पूलच्या आतच नाही, तर स्विमिंग पूलच्या वरही या अवली यांची कलाकारी सुरू आहे। स्लॅक लाइनिंग असा एक फार इंटरेस्टिंग खेळ सध्या इथे सुरू आहे, जिकडे स्विमिंग पूल पासून एक साधारण पहिल्या मजल्याच्या उंचीवरती एक दोरी बांधली आहे आणि टास्क इतकाच आहे की या दोरीवरनं पुढच्या टोकापर्यंत जायचं आहे। खूप डिफिकल्ट आहे ॲक्च्युली। आम्ही सुरुवात पण खालपासूनच केली, आता आम्ही एक फ्लोअरवर किंवा आम्ही दरीत पण रेक करतो। बेसिकली स्लॅक लाइनिंग आहे, आपण म्हणू शकतो दोरी लावतो, एका पॉईंटवरनं दुसऱ्या पॉईंटपर्यंत जायचं आहे, तेवढंच आहे। बट दिसतं तेवढं सोपं नाही आहे। स्लॅक लाइनिंग काय करतं आपल्यासाठी, ते कॉन्सन्ट्रेशन, फोकस, बॅलन्स सगळं शिकवतं आणि फिजिकल पण आहे खूप। हे पाहून तुम्ही थक्क वगैरे झाला असाल तर आता हेही पहा। स्लॅक लाइनिंगचा थरार स्विमिंग पूलच्या आतही सुरू आहे, जिथे एक फन डायव्हर स्विमिंग पूलमध्ये चक्क उलटा चालतोय। तर आता हा निरंजन आमचा स्टाफमध्ये आपला मित्र, तो आता पाण्याखाली गेलेला आहे। तर तो काय करणार आहे, तो पूर्ण उलटा होणार आहे, डोकं खाली। पूर्ण उलट म्हणजे डोकं खाली पायवर, ठीक आहे, आणि पायवर करून तो लाईनवर पाय चिटकून चालायचा प्रयत्न करणार आहे उलट। म्हणजे तो पाण्यात पोहणार नाही, पाण्यात चालणार आहे। पाण्यात पोहणार नाही, पाण्यात चालणार आहे, तर लाईनचा सपोर्ट घेऊन। तरी खूप डिफिकल्ट गोष्ट आहे। तर ह्याच्यात काय असतं की तो उलटा झाल्यावर तो त्याच्या BCDला, तो जॅकेट जो त्यांनी घातला तो त्याला इन्फ्लेट करेल, त्यात हवा भरेल आणि त्या पायाने तो त्या लाईनला वरती ढकलेल, म्हणून त्याला ते ग्रिप मिळते। त्या ग्रिपला यूज करून तो आता चालायचा प्रयत्न करणार आहे। बरं, आता हे सगळे अवघड खेळ पाहून तुम्हाला वाटलं असेल की ये अपने बस की बात नहीं है, तर जरा थांबा, इथे स्कूबा डायव्हिंगची मजाही लुटता येणार आहे। मी आल्यापासून स्कूबा डायव्हिंग ट्राय केलंय, मी आता स्नॉर्कलिंग ट्राय करणार आहे। स्कूबा डायव्हिंगचा एक्सपिरियन्स इथे कसा होता? बरं होतं, छोटं पाणी होतं, कारण की पहिल्यांदा मी आत गेली आणि असं 2 सेकंद अशी वर आली पटकन घाबरून। या पाण्यामध्ये तू घाबरली नाही, कारण की ते एवढं ते लावतात आणि ते ब्रीथ करायला प्रॉब्लेम, आपल्याला नॉर्मल काही वाटत नाही, पण पाण्याच्या आत तुम्हाला तोंडानेच श्वास घेऊन तोंडानेच ब्रीथ आउट करायचं आहे। त्यामुळे स्टार्टिंगला मी थोडी पॅनिक झाली, मग नंतर परत आत गेल्यावरती असं वाटलं बाहेरच नको निघायला। ॲक्च्युली मी तारकर्लीला जाणार होती हे करण्यासाठी, आता मला पार्लरच हे करायला भेटते, मी खूप खुश आहे आणि कमी पैशात आणि खूप एन्जॉय करू शकते मी इकडे। आता पार्लेकरांना ॲक्च्युली एवढ्या लांब जायची गरज नाही, मला इथेच एन्जॉय करायला भेटेल आणि मला एक्साइट होतीच, मला इकडे करायचं, गोव्यालाही मला करायचं होतं पण करायला भेटलं नाही, आता मी इकडे करेन। पुण्यानंतर मुंबईतल्या या पहिल्याच प्रयत्नाला मिळालेला प्रतिसाद पाहून आयोजकांनीही आनंद व्यक्त केला। बहुत लोग हैं जिन्होंने एक्सपेक्ट नहीं किया था, उनको लगता नहीं था कि इतना अच्छा होगा। सो अभी जब पानी में जा रहे तो उनको लग रहा है कि नहीं हम लोग कर सकते हैं, मतलब डर के आगे जीत है, ये टाइप होता है। आता आणखी असे काही प्रयोग करायची इच्छा आहे का मुंबईमध्ये? हो, आम्ही एकदा पुण्यामध्ये केलं होतं, आता परत पुण्यामध्ये करणार, बँगलोरमध्ये आणि दिल्लीमध्ये करणार आम्ही। पुढे जाऊन आम्हाला वाटते कोल्हापूरमध्ये पण करायला हवं आहे। पिकनिक ॲडव्हेंचरने आयोजित केलेला हा फेस्टिवल शनिवार आणि रविवार
असे 2च दिवस अनुभवता येणार आहे. तर हा होता थरार मुंबईतल्या पहिल्या अंडर वॉटर फेस्टिवलचा, जिथे मुंबईकरांनी अनुभवला मजा, मस्ती आणि ॲडव्हेंचरचा ओलावा. कॅमेरामन शिवाजी काळेसह मी गुरुप्रसाद जाधव, ABP माझा, मुंबई.